अधिक मासात 33 दिवे लावण्याचे रहस्य. हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मासाला सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की ह्या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले तरी त्यातून अक्षय पुण्य प्राप्त होते. म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण ह्या महिन्यात 33 ह्या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? चला ह्या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकता हे जाणून घेऊया. 33 देवे आणि 33 कोटी देवतांचे रहस्य. पौराणिक श्रद्धानुसार आपली संस्कृती 33 कोटी श्रेणी किंवा कोटी देवतांचे अस्तित्व मान्य करते. अधिक मासात दीपदान करणे म्हणजेच दिव्यांचे अर्पण करणे हे अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा हे अर्पण थेट त्या सर्व 33 कोटी देवतांना समर्पित केले जाते. या सर्व दैवी शक्तीचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त करून घेण्याचे हे एक प्रतिकात्मक माध्यम ठरते. दीपदान कसे करावे? ह्यासाठी कोणत्याही भव्य तयारीची आवश्यकता नाही. खरी भक्ती ही हृदयात वसलेली असते, भौतिक संपत्तीत नव्हे. खाली दिलेल्या 2 पद्धतींपैकी जी पद्धत तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटेल ती तुम्ही निवडू शकता. महादीपक म्हणजेच भव्य दिवा. एक मोठा मातीचा दिवा घ्यावा आणि त्यामध्ये 33 वाती ठेवा. त्या सर्व वाती एकाच वेळी प्रज्वलित करा. असे केल्याने अनंत आध्यात्मिक फळे प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. दुसरं आहे पृथक दीप म्हणजे स्वतंत्र दिवे. जर परिस्थिती अनुकूल असेल तर तुम्ही 33 स्वतंत्र लहान दिवे प्रज्वलित करण्याचा पर्यायही निवडू शकता. तेलाची निवड. जर तुमच्याकडे तूप उपलब्ध असेल तर त्याबद्दल किंचितही काळजी करू नका. तुम्ही त्याऐवजी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेलही वापरू शकता. ईश्वर तुमच्या श्रद्धेकडे पाहतो, तुमच्या खिशातील संपत्तीकडे नव्हे. अधिक मासातील दीपदान इतके विशेष का मानले जाते? केवळ तुमच्या घरातील देवाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक मासादरम्यान खालील ठिकाणी दिवे अर्पण केल्यास तुमचे भाग्य खरोखरच उजळून निघू शकते. तुळशी पूजन. अधिक मासादरम्यान तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवास रोखला जातो. आकाशदीप. प्राचीन काळी लोक एका उंच बांबूच्या काठीच्या टोकावर दिवा लावून तो टांगत असत. यालाच आकाशदीप म्हणून ओळखले जाते. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मार्ग दाखवण्यासाठी ही प्रथा पाळली जाते. तर नद्या, तलाव, वाहत्या पाण्यात दिवे अर्पण केल्याने म्हणजेच दीपदान केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते अशी श्रद्धा आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.